कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। मी एवढेच केले, हसलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे, जगलो मनाप्रमाणे, कवितेत जन्म झाला, कवितेत अंत झाला, या व अन्य कविता सादर करत सोबतीचा करार या कार्यक्रमातून गायक दत्तप्रसाद रानडे आणि कवी वैभव जोशी यांनी 3 दिवसीय गझल महोत्सवाचा समारोप केला। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात 3 दिवसीय गझल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। सोलापूरचे सुपुत्र कवी वैभव जोशी यांनी आपल्या कविता सादर करताना कवीचे आयुष्य सोपे असते असे सांगून शब्द माझा कबीर झाला ही कविता, त्याचबरोबर प्रेमी युगुलांवरील अनेक कविता सादर केल्या। खरे हसणे कुठे गेले, ऋतूच्या हाती धरून आपले फुलणे कुठे गेले, जुन्या फोटोत दिसणारे खरे असणे कुठे गेले, स्वतःचा वाटणारा चेहरा हा चेहरा नाही, अरे या आरशातील कालचे असणे कुठे गेले, ही कविता सादर केल्यानंतर रसिक श्रोत्यांनी चांगलीच दाद दिली। तर गायक दत्तप्रसाद रानडे यांनी हसलो मनाप्रमाणे काय सांगायचे, तू धुक्यासारखी मी उन्हासारखा, आठवण शेवटी काही, आई धीरे धीरे मोजकी उन्हे, गझल ऐकून ती म्हणते त्या क्षणी शेवटी शेवटी आणि विठ्ठल ही गीते सादर करून सभागृहात माहोल तयार केला। या कवी आणि गायकांच्या सोबतीचा करार या कार्यक्रमासाठी संगीत दिग्दर्शन आशिष मुजुमदार यांनी केले, तर हार्मोनियमवर निनाद सोलापूरकर, गिटार मिलिंद शेवारे, तबला समीर शिवगार, ढोलक आमोद कुलकर्णी यांनी साथ दिली। कार्यक्रमाचे निर्माते शैलेश नांदुरकर हे होते। प्रारंभी राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर ज्येष्ठ मराठी हिंदी कलावंत भारतीताई आचरेकर यांचा रंगभूमी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाचे सहदेव खैरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत वेद पाठक यांनी केले, तर आभार कार्यक्रमाचे समन्वयक अमोल धाबळे यांनी केले। महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी आणि संचालक विभीषण चौरे यांच्या प्रयत्नातून हा 3 दिवसीय गझल महोत्सव सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला। पहिल्या दिवशी अक्षर अक्षर तुझेच आहे आणि गझल रंग हा कार्यक्रम अपूर्व राजपूत, अविनाश काठवते, सारंग पांपटवार आणि नैनेश तांबे यांनी सादर केले। संगीत संयोजन, राग आणि प्रकाश योजना ईशान गार्गी यांनी केले। दुसऱ्या दिवशी गझल नवाज भीमराव पांचाळे आणि कन्या डॉक्टर भाग्यश्री पांचाळे गायकवाड यांनी गझल सादर करून रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली आणि या कार्यक्रमाचा समारोप कवी वैभव जोशी आणि गायक दत्तप्रसाद रानडे यांनी केला। 3ही दिवशी रसिक श्रोत्यांनी या गझल महोत्सवाला मोठी गर्दी केली होती। या 3 दिवसीय गझल महोत्सवाचे नेटके आयोजन आणि रंगमंचावरील सजावट ही समन्वयक अमोल धाबळे यांनी केली। या 3 दिवसीय गझल महोत्सवाला सांस्कृतिक विभागाच्या अधीक्षक जान्हवी जानकर, उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।